नमस्कार, मी आकाश झालटे. मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मांडा टिटवाळा पश्चिम येथील रेल्वे स्टेशन पासून सिद्धेश्वर हाइट्स व अशलर तत्व सोसायटी पर्यंत जाण्यासाठी नागरिकांना रस्ताच नाहीये. मांडा पश्चिम येथील रस्त्यासाठी नागरिकांची मुख्यमंत्री, आयुक्त, तहसीलदारांकडे विनवणी. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत मांडा टिटवाळा पश्चिम रेल्वे स्टेशन ते सिद्धेश्वर हाइट्स ते अशलर तत्व सोसायटी पर्यंत 18 मीटर रुंदीचा डीपी रोड बनवण्यासाठी उपमुख्यमंत्री, नगर विकास महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष MMRDA यांच्यातर्फे अशलर तत्व सोसायटी पासून सिद्धेश्वर हाइट्सचे दरम्यान 6 मीटर रुंदीचा रस्ता 2 ते 2.5 महिन्यापूर्वी बनवून दिला होता. त्यासाठी महापालिकेने साधारणतः 85 लाखांचा निधी देखील वापरलेला आहे. मात्र सदरील डीपी रोडवर स्थानिक व्यक्तीकडून चाळ बांधून अतिक्रमण करण्यात आलेले आहे. सदर अतिक्रमणावर महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये. त्यावर संबंधित स्थानिक इसमाने अतिक्रमण करून तो पर्यायी रस्ता अशलर तत्व सोसायटीचे रहिवासी व त्यापुढील लोकांसाठी बंद केलेला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचा निधीचा वापर करून जो नियमाप्रमाणे 18 मी रुंदीचा रस्ता होणे गरजेचे असून देखील तसे न होता व साधारणतः 85 लाखाचा निधी खर्च करून 18 मीटर ऐवजी 6 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. तेथे सद्यस्थितीत साधारणतः 122 सदनिकाधारक आहे व त्या 122 सदनिकेत साधारणतः 400 ते 500 नागरिक राहत आहे आणि त्या सर्वांना आज रोजी जाण्या येण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाहीये. त्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एक प्रकारे जेरबंद करण्यात आलेले आहे. एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखान्यात न्यायचे असेल तर अँब्युलन्स देखील त्या ठिकाणी येऊ शकत नाही. तसेच रोजच्या शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. प्रस्तावित 18 मीटर डीपी रस्ता मंजूर असूनही काही व्यक्तीच्या आडमोठेपणामुळे रस्ता तयार होत नाहीये व पर्यायी रस्ता महापालिकेने दिला त्यावर देखील अतिक्रमण होत असल्यास याची दखल तातडीने घेऊन योग्य ती कार्यवाही संबंधितांकडून व्हावी व आम्हाला आमचा हक्काचा रस्ता उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे पत्र अशलर तत्व सोसायटीच्या व इतर नागरिकांनी आपल्या सह्यांनीशी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, KDMC आयुक्त कल्याण, तहसीलदार कल्याण, तालुका पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी देऊन न्यायाची मागणी केलेली आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.